जुई थांब. काय कशाचं भान राहिलं की नाही ग तुला पैशाच्या हवीपोटी? अगं ही फक्त जमीन नाही, ही आपल्या नानांची आठवण आहे. अगं वावरात एक असं गरका मारून आलं ना तर नानांचा हात पकडून चालल्यागत वाटतंय बघ. काय शिकवले ग त्यांनी आपल्याला? नाही सांग ना, काय शिकवलंय? ही माती, ही शेती, ही माय हाय आपली. आणि तू काय करतेस? ह्या आपल्या मायलाच विकायला निघालीस होय? अगं जुई, नांगरणी करताना नांगरावर उभं राहून त्यांनी आपल्याला मातीसोबत ओळख करून दिली. ती लाल माती, तिचा उबदार स्पर्श आणि पावसाळ्यात पावसाची सर पडल्यावर तिचा तो दरवळ. तो दरवळ अजून माझ्या श्वासात कायम आहे ग जुई. तुला आठवतंय नाना नेहमी म्हणायचे, आभाळाची माया आणि मातीची छाया. यापेक्षा जास्त जगाया काय हवंय अजून आपल्याला? आणि सांग ना ग तू तरी, काय हवंय जगाया? अगं ढोपरभर चिखलात धडपडत असताना आयुष्यात येणाऱ्या संकटांना आपण कसं सामोरी जावं, कशी मात द्यायची, हे शिकवलंय त्यांनी आपल्याला. आणि तू काय करतेस? आपली जमीन विकून टाकतेस. जुई, तुझं कॉलेज, तुझं ते फॅन्सी कपडे, तुझं मेकअपचं सामान, तुझं मोबाईल, अगं मोबाईलचं रिचार्ज सुद्धा, हे सगळं बघते ना ग मी. किती पैसे कमी पडतात ग तुला? अजून किती पैसा हवाय तुला? जुई बाळा, हे बघ, जमिनी ना ह्या विकायच्या नसतात, जमिनी ह्या कसायच्या असतात. कळतं ना तुला मी काय म्हणतेय ते? जुई हे बघ, तू ना तुझं रिकामं डोसकं चालू नकोस ना. तुझ्या कॉलेजच्या फीचं काय करायचं ते बघते मी माझं. आता यावरती मला काही चर्चा नकोय. जा जा निघ जुई, घरात जा.